Come in. Please sit. Tell me something about yourself. Good morning, sir. Myself Amol. I am BCom pass. I have knowledge of accounts. Yes, go on. Sir, actually, my English is not very strong. I am trying to explain. Sorry, sir. मला उत्तर माहिती आहे, पण इंग्लिशमध्ये प्रॉपरली बोलता येत नाही. रिलॅक्स. टेक युअर टाईम. सर, मला प्रश्न समजतात. नॉलेज आहे, स्किल्स आहेत, पण इंटरव्ह्यूमध्ये इंग्लिश बोलताना वर्ड्स अडकतात, ग्रॅमर चुकते, प्रोनाऊन्सिएशनबद्दल डाऊट येतो. त्या क्षणी खूप एम्बॅरेसिंग वाटतं. कॉन्फिडन्स पूर्ण खाली जातो. म्हणजे प्रॉब्लेम नॉलेजची नाही, इंग्लिश कम्युनिकेशनची आहे. येस सर, त्यामुळे मला नेहमी वाटतं की मी केपेबल असूनही कमी पडतोय. अमोल, ही खूप कॉमन इन्सिक्युरिटी आहे. बरेच टॅलेंटेड विद्यार्थी इंग्लिशमुळे मागे राहतात. चांगली गोष्ट म्हणजे हे बदलता येतं. सर, खरंच बदल होऊ शकतो का? नक्की. योग्य गायडन्स आणि स्ट्रक्चर्ड प्रॅक्टिस मिळाली तर काही महिन्यात कॉन्फिडन्स वाढतो. मी अलीकडे एक कोर्सबद्दल ऐकलं. सेल्फ क्वेस्ट कॉम्प्रिहेन्सिव्ह इंग्लिश कोर्स CEC मराठी व्हर्जन. हा कोर्स खास मराठी बॅकग्राऊंड असलेल्या विद्यार्थ्यांसाठी तयार केला आहे. ग्रॅमर, वोकॅब्युलरी, स्पीकिंग प्रॅक्टिस सगळं स्टेप बाय स्टेप शिकवलं जातं. म्हणजे मी नेक्स्ट इंटरव्ह्यूला कॉन्फिडेंटली बोलू शकेन? नक्कीच. तुमच्याकडे स्किल आधीच आहे. आता इंग्लिश मजबूत करा. थँक्यू सर, मी लगेच सुरुवात करतो. गुड. बिलीव्ह इन युअरसेल्फ.